आपण बघत आहोत उपवासाची इडली। साहित्य बघूया। तूप घेतलेला आहे 2 चमचे, शेंगदाणे आहेत 2 चमचे, मीठ, खोबरा आहे अर्धी वाटी, खायचा सोडा, 2 हिरव्या मिरच्या आणि हे आहे भगरचं पीठ। हे भगरचं पीठ आहे, हे 2 वाट्या भगरचं पीठ आहे। वाट्याने तर 2 वाट्या आहेत आणि ग्रॅमचं म्हणसाल तर 200 ग्रॅम भगरचं पीठ आहे। याच्यामध्ये आपण 100 ग्रॅम दही टाकलेला आहे आणि हे रात्री आपण दह्यात पीठ भिजवून ठेवलेलं आहे हे। आणि याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अर्धी वाटी आपण पाणी वापरले आहे आणि हे रात्रभर भिजत ठेवलेलं आहे। थोडं सोडा आपण टाकत आहोत। याला हलवून घ्यायचं आपल्या चवीनुसार। पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं। आता आपण पाण्यालाही आपली चांगली उकळी आलेली आहे। आता आपण ठेवून घेतो, त्याचं झाकण लावून आपण याला 10 ते 15 मिनिटं करणार आहोत। थोडं मिडल शेंगदाणे आहेत टाकत आहे मी, एकच हिरवी मिरची टाकत आहे आणि तुम्हाला इडलीच्या त्या पीठ हवा असेल तर पण मी प्लेनच केलेले आहे। मीठ घालून घेता याच्यात। चटणी वाटून झालेली आहे आपण, बघू शकता तुम्ही। तयार आहे आपली उपवासाची इडली। बघा जाळी पण आलेली आहे इडलीला।